विदर्भातील सर्वात मोठी यात्रा असणाऱ्या बहिरमबाबा यात्रा महोत्सवात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित विदर्भ केसरी शंकरपटाचा गुरुवारी समारोप झाला। या समारोपीय कार्यक्रमादरम्यान शंकरपटाच्या शर्यतीत बच्चू कडू यांनी सुद्धा आपला बैलगाडा हाकला आणि चक्क 6.99 सेकंदात बच्चू कडू यांनी ही शर्यत जिंकली। विशेष म्हणजे बच्चू कडूंचा बैलगाडा आणि भाषण दोन्हीही यावेळी सुसाट होते। लाखो प्रेक्षकांनी या शंकरपटाचा थरार अनुभवला। या शंकरपटात तब्बल 400 धुरकऱ्यांनी सहभाग घेतला होता। बहिरम येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने 21 ते 23 जानेवारी दरम्यान जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते। गुरुवारी या शंकरपटाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम होता। या प्रसंगी शेवटच्या दिवशी लाखो प्रेक्षक शेतकरी बांधव हा शंकरपट बघण्यासाठी उपस्थित झाले होते। यावेळी बच्चू कडू यांनी गोविंदा व शिवा ही बैल जोडी घेऊन बैलगाडा शर्यतीत भाग घेतला आणि 6.99 सेकंदाच्या वायू वेगाने ही बैल जोडी धावली आणि ही शर्यत जिंकली। बच्चू कडू यांच्या बैल जोडीने शंकरपटात धुराळा तर उडविलाच, मात्र त्याहीपेक्षा कडू यांच्या भाषणबाजीने विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारे सुसाट भाषण करून अवघे विरोधक शांत करून टाकले। यावेळी व्यासपीठावर नैना बच्चू कडू यांच्यासह संतोष किटुकले, सुरेश गणेशकर, राजेश सोलव, सचिन सोलव, विशाल चौधरी, राजेंद्र येऊल, सतीश मोहोड, विनोद राऊत, संजय धिंगरे, दीपक धोंगडे, प्रवीण पाटील, बल्लू जवंजाड, विशाल बंड, विशाल पांडे, अजिंक्य चिखले, मिलिंद कारलेकर यासह आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती। अंकुश जवंजाड यांनी या शंकरपटाचे नियोजन सांभाळले होते। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।